दक्षिणमुखी हनुमान शनी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा. शुक्रवारी शोभायात्रा, रविवारी महाप्रसाद. नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरातील शिवधाम उद्यानाशेजारी श्री शिव पंचायतन दक्षिणमुखी हनुमान आणि शनिदेवाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. दाक्षिणात्य पद्धतीने उभारण्यात आलेले हे सुंदर व आकर्षक मंदिर भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त 3 दिवसीय धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची सुरुवात शुक्रवार ऑगस्ट 28 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या भव्य शोभायात्रेने होणार आहे. श्रीराम मंदिर, नेहरू चौक येथून गणेश, अंबिका, हनुमानजी आणि शनिदेवाच्या मूर्तींची शोभायात्रा निघणार असून नगरपालिका, द्वारकाधीश मंदिर, हाट दरवाजा, गांधी पुतळा मार्गे ती शिवधाम उद्यानाशेजारील मंदिरात पोहोचणार आहे. शनिवार ऑगस्ट 29 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रांतपूजन, देवता आवाहन, स्थापना आणि ग्रहणविधी होणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न होणार आहे. रविवार ऑगस्ट 30 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत देवता मूर्ती संस्कार, मंगलस्नान, न्यास, प्राणप्रतिष्ठा, प्रधान हवन, उत्तरांग हवन, कलश व शिखर स्थापना, ध्वजारोहण, बलिदान आणि महापूर्णाहुतीचे धार्मिक विधी होणार आहेत. यानंतर महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या 3 दिवसीय धार्मिक सोहळ्यात नंदुरबार शहरातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन श्री दक्षिणमुखी हनुमान आणि शनिदेवाचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवारी भव्य शोभायात्रा, शनिवारी प्राणप्रतिष्ठा विधी आणि रविवारी महाआरतीसह महाप्रसाद अशा भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडणार आहे. मित्रांनो, श्री दक्षिणमुखी हनुमान व शनी सेवा समिती हा आपला मंदिर पुरातन काळातला मंदिर आहे. ह्या मंदिरचा जीर्णोद्धार केला आहे आपण. काम आता सुरू आहे त्याचं. हे काम आपलं शिवधाम उद्यानकडे सुरू आहे. तर या मंदिराचे 28, 29 व 30 तारीख 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. 28 तारखेला शोभायात्रा निघणार आहे. सकाळी 9 वाजेचा टाईम आहे. आपला श्रीराम मंदिरपासनं तर नगरपालिका असा गोल फिरून हाट दरवाजा व परत आपला मेन ओरिजिनल मंदिरापर्यंत येणार आहे. बरोबर आहे. परत आपण दुसऱ्या दिवशी यज्ञ वगैरे राहील. तिसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. तरी पण ज्या भाविकांना देणगी द्यायची असेल किंवा काही मदत करायची असेल तर त्या लोकांनी आपल्या मंदिरात येऊन संपर्क साधावा व ट्रस्टशी संपर्क साधावा. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.